तर कोकण या प्रशासकीय विभागाबद्दल आपण माहिती पाहतोय. कोकण प्रशासकीय विभागाबद्दल माहिती पाहताना आपण जे काही बेसिक फॅक्टचा विचार केला होता, त्यातला हा आहे आपला महाराष्ट्र. त्यातले काही महत्त्वाचे फॅक्ट्स आपण विचारात घेतले होते. त्याच्यानंतर आपण कोकणकडे गेलो होतो. तर त्यानंतर कोकणकडे जाण्यापूर्वी आपण पाहिलं होतं, की हा जो आपला महाराष्ट्र बनतो, हा टोटल 6 प्रशासकीय विभागांनी मिळून बनतो. ओके. महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. 6 प्रशासकीय विभाग आणि ह्या 6 प्रशासकीय विभागांमध्ये जो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान येतो, असा सर्वात लहान प्रशासकीय विभाग जो आहे, त्याचं नाव आहे कोकण. हा जरी सर्वात लहान असेल, सर्वात लहान प्रशासकीय विभाग जरी असेल, तरी पण या ठिकाणी लोकसंख्येचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रीकरण झालेलं आपल्याला आढळून येतं. तर महाराष्ट्राचे जे एकूण क्षेत्रफळ आहे, त्याच्या अराउंड 10% एवढं क्षेत्र कोकण व्यापतं. मोर स्पेसिफिक ह्याच्यामध्ये जायचं आलं तर मी तुम्हाला जर 9 पॉइंटमध्ये विचारलं तर 9.9% आणि एकदम परफेक्ट लागत असेल विदाउट राउंड फिगर तर ते आहे 9.88%. तर एवढं क्षेत्र कोकण व्यापतं. आता याच ठिकाणी आपण अजून एक पॉइंट क्लिअर करू, की जरी क्षेत्रफळ कमी असेल, क्षेत्रफळाचं 2 ठिकाणी वेगवेगळे डिटेल्स मिळतात आपल्याला. त्यातील पहिलं जे डिटेल्स आपल्याला मिळतं क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये, तर सौदी सरांचं बुक आणि आयोगाच्या पेपरच्या नुसार, तर दोन्ही पण क्षेत्रफळ लक्षात ठेवायचे. 30,728 चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ दिलेलं आहे सौदी सरांच्या बुकमध्ये. सॉरी, हे आयोगाने दिलेलं आहे आणि 30,394 किलोमीटर 30,394 चौरस किलोमीटर हे सौदी सरांच्या बुकनुसार आहे. हे दोन्ही पण आकडेवारी आपल्याकडे लक्षात असणं गरजेचं आहे. आता महानगरपालिकांचा जर विचार केला तर कोकणामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहेत आणि त्या आहेत 9. ओके. त्यानंतर महानगरपालिकांमध्ये विचार केला आपण तर हा जो नाशिक प्रशासकीय विभाग आहे त्याच्यामध्ये 5 महानगरपालिका आहेत. पहा आकार कसा आहे, इथं खाली एक हुक टाईप आकार आहे. आपल्याला आकारावर पण प्रश्न येत असतो. या ठिकाणी कसं आहे, की हे जे वरचे आहेत ना, नंदुरबार, धुळे आणि जळगाव, तर ह्या तिघांचा एक प्रादेशिक विभाग बनतो, ज्याला खानदेश असं म्हटलं जातं. त्याला खानदेश म्हणतात. आणि खानदेश, नाशिक आणि अहमदनगर, आता अहिल्यानगर, हे सर्व एकत्र केले तर तुम्हाला या ठिकाणी 5 महानगरपालिका आहेत. त्यानंतर हा जो छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आहे, या ठिकाणी पण 5 आहेत. लेटेस्ट मध्ये 29वी चर्चेत होती जालना ही महानगरपालिका. त्यानंतर हे इकडचे 2 प्रशासकीय विभाग, हा अमरावती आहे, या ठिकाणी 2 महानगरपालिका आहेत. या ठिकाणी पण 2 महानगरपालिका आहेत. आणि इथं 9 दिसतो, 9 ला उलट लिहायचं, 6 बनल. 6 पुणे प्रशासकीय विभागामध्ये महानगरपालिका आहेत. पहा पण कसं, हा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो काय काय महानगरपालिकांची डिटेल कशी मी सांगितलेली आहे. तर सर्वाधिक महानगरपालिका सर आवाज येत नाही. ओके. आता आवाज येत आहे? हा. ओके. तर कोकण प्रशासकीय विभाग आपण डिस्कस करतोय आणि कोकण प्रशासकीय विभागामध्ये सर्वात महत्वाचा फॅक्ट येतो की जरी हा प्रशासकीय विभाग आपल्याला आकाराने छोटा दिसत असेल, आकाराने छोटा किती आहे, तर आकाराने ह्याचं 30,728 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे, हे आयोगानुसार आहे. आणि दुसरा एक ऑथेंटिक सोर्स असंही सांगतो की हे क्षेत्रफळ सौदी सरांच्या बुकनुसार 30,394
94 चौरस किलोमीटर एवढं आहे. हे दोन्ही आकडे लक्षात ठेवायचे. ऑप्शनमध्ये जो असेल त्याच्यानुसार आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. आता या व्यतिरिक्त काय येतं, की क्षेत्रफळाची टक्केवारी एक विचारली जाते. म्हणजे कोकणाने महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? तर कोकण आणि महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी अराउंड 10%. जर मोर स्पेसिफिक गेलं तर 9.9% आणि एक्झॅक्ट आकडेवारीकडे ज्यावेळेस आपण जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला मिळतं की 9.88%. म्हणजे जवळपास 10% आणि एकदम जास्त स्पेसिफिक 9.88% एवढे क्षेत्र व्यापलेलं आहे कोकणाने. जर अजून एक सांगितलं की सर्वाधिक महानगरपालिका ज्या आहेत, सर्वाधिक महानगरपालिका, ह्या सर्वाधिक महानगरपालिका कोकण प्रशासकीय विभागामध्ये येतात. सर्वात जास्त महानगरपालिका आहेत. तर त्या किती आहेत? तर त्या आहेत 9. ओके. कोकण प्रशासकीय विभागामध्ये 9 महानगरपालिका आहेत. त्यानंतर हे आपल्याला वेगवेगळे प्रशासकीय 6 प्रशासकीय विभाग दिलेले आहेत, बरोबर? तर ह्या 6 प्रशासकीय विभागांमध्ये जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल. एकच मिनिट, आपण त्याला प्रॉपरली अजून तर ह्या प्रशासकीय विभागामध्ये 9 महानगरपालिका येतात. त्यानंतर जो हा इथला नाशिक प्रशासकीय विभाग आहे, त्या नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 महानगरपालिका आहेत. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा 5च महानगरपालिका आहेत. या ठिकाणी अमरावतीमध्ये 2 आहेत. या ठिकाणी पण 2 आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील ही जालना ही महानगरपालिका महाराष्ट्रातली 29वी महानगरपालिका म्हणून चर्चेत आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिकांची संख्या 29 आहे. एकूण मनपा महाराष्ट्रामध्ये 29 आहेत आणि ह्या 29 पैकी 9 एकट्या कोकणामध्येच येतात. 9 कोकणामध्ये. त्यानंतर इथं 5, इथं 5, इथं 2, इथं 2 आणि ह्या 9ला उलट करायचं 6. पुणे प्रशासकीय विभागामध्ये 6 आहेत. त्यातली कोल्हापूर मध्ये असणारी जी इचलकरंजीची आहे, ही महानगरपालिका यापूर्वी डिक्लेअर झालेली महानगरपालिका होती. तर लक्षात कसं ठेवायचे हे पहा. कोकणामध्ये 9, त्याच्या शेजारी पुणे, पुण्यामध्ये 9ला उलट केलं तर 6, वरती नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5, त्याच्या शेजारी औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये 2, त्याच्यानंतर अमरावतीमध्ये 2 आणि नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 2. या सर्वांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे 10, हे 20 आणि 9 अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आहे. पहा 2, 2, 5, 5 आणि 9च्या उलट केलं तर 6. अशा 29 महानगरपालिका आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सर्वाधिक महानगरपालिका कुठे आहेत? तर त्या कोकणामध्ये आहेत. तर आज आपण कोकणाची काही डिटेलमध्ये, तर कोकणाची आधी नावं पाहू आपण. कोकणाला काय काय नाव आहेत? तर कोकण हा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. त्यापैकी एक नाव आहे परशुरामांची भूमी म्हटलं जातं. परशुरामांची भूमी. त्यानंतर कोकणाचं अजून एक नाव आहे ज्याला म्हटलं जातं अपरांत. अपरांत म्हणजे अति पश्चिमेकडचा भाग. अपरांत असं म्हटलं जातं कोकणाला. कोकणाला अपरांत म्हणण्याबरोबरच अजून एक नाव आहे आळूक असं नाव आहे कोकणाचं. आळूची भाजी माहितीये, त्याच्यावरून कोकणाचं नाव आहे आळूक. त्यानंतर मूषक. आणि अजून एक नाव आहे कोकणाचं, जे नाव आहे कुपक. कोकणाला एवढे नाव आहेत. पहा, मूषक, आळूक, अपरांत, परशुरामाची भूमी आणि कुपक. असं लक्षात ठेवा की कुपोषित मूषक हा
अळूची पानं खातो. हम्म. अळूची पानं खातो असं लक्षात ठेवायचं. तर कुपोषितचं कुपक, मूषक, आळूक, अपरांत आणि परशुरामाची भूमी अशी कोकणाची वेगवेगळी नावं आहेत. त्याचबरोबर कोकण जो आहे ना, तर कोकणाचे 2 भाग झालेले आहेत एका नदीमुळे. 2 भागात कोकण विभाजित होतो आणि ह्या 2 भागात विभाजित झालेल्या ज्या नदीमुळे मी कालही सांगितलं होतं, की एखाद्याची कुंडली जर व्यवस्थित नसेल, तर त्याचं आयुष्य 2 वेगवेगळ्या भागामध्ये विभागलं जाऊ शकतं. तर हे जे कुंडली जुळवतात ना त्याच्यामुळं. तर 2 प्रकारचे भाग झालेले आहेत. तर त्यातला जो वरचा भाग आहे, त्याला म्हटलं जातं उत्तर कोकण आणि जो खालील भाग आहे, त्याला म्हटलं जातं दक्षिण कोकण. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. आता आपण काय करूया, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण यांचं डिटेलिंग करून घेऊया. तर उत्तर कोकण आणि या बाजूला पाहू आपण दक्षिण कोकण. या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं इंटरेस्टिंग पार्ट हा आहे, की जर आपण रुंदीचा विचार केला, तर उत्तर कोकणाची रुंदी ही जास्त आहे. अधिक रुंदी आहे आणि दक्षिण कोकण जो आहे, दक्षिण कोकणाची रुंदी कमी आहे. दक्षिण कोकणाची रुंदी कमी आहे. ओके. उत्तर कोकणाची रुंदी जास्त आहे आणि दक्षिण कोकणाची रुंदी कमी आहे. ह्याचा सरळ सरळ अर्थ काय होतो, की जो कोकण प्रदेश आहे पहा, हा कोकण प्रदेश आहे, तर हा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना म्हणजे वरून खाली ज्यावेळेस आपण येत असतो, त्यावेळेस उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना कोकणाची जी रुंदी आहे ही कमी कमी होत गेलेली आहे. या ठिकाणी सर्वाधिक रुंदी आहे. ऑन एन एव्हरेज 100 किलोमीटर पर्यंतचं हे पात्र आहे. उल्हास नदी येते येतं त्याच्यामुळं. तर हे लक्षात ठेवायचंय, की उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना कोकणाचा जो आकार आहे तो कमी होत जातो उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना. यानंतर दुसरं आहे, की एकूण जिल्हे किती येतात? तर कोकणामध्ये 7 जिल्हे आहेत, बरोबर? आणि 50 तालुके आहेत. 7 जिल्हे आणि 50 तालुके. यापैकी जर जिल्ह्यांचा विचार केला, तर 5 जिल्हे उत्तर कोकणात येतात. 5 जिल्हे उत्तर कोकणात येतात आणि इकडे फक्त 2 जिल्हे येतात. हे 2 जिल्हे कोणते? तर हे 2 जिल्हे आहेत. एक येतो तुमचा रत्नागिरी आणि दुसरा येतो सिंधुदुर्ग. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2च जिल्हे दक्षिण कोकणामध्ये आहेत. म्हणजे असा प्रश्न जर फ्रेम झाला, की किती जिल्हे येतात? त्याच्यानंतर किती तालुके येतात? हा प्रश्न आपण नंतर पाहू. 5 जिल्ह्यांमध्ये इथं कोणता येतो? तर इथं येतो पहिला पालघर, नंतर येतो ठाणे, त्यानंतर येतो रायगड, रत्नागिरी, रत्नागिरी, सॉरी रत्नागिरी फ्लो मध्ये सांगितला. रायगड येतो, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. अजून काय येईल तुमचा? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. ओके. तर एवढे 5 जिल्हे इकडे येतात. आता ह्यामध्ये जर विचार केला, तर आपण हा महाराष्ट्र आहे. ओके. महाराष्ट्राचा इंटरेस्टिंग पार्ट लक्षात ठेवण्यासारखा काय येतो, की महाराष्ट्रामध्ये हे जे कॉर्नरचे जिल्हे जर पाहिले, कोकणामध्ये पहिली सुरुवात झाली पालघरनी. या ठिकाणी 8 तालुके आहेत आणि जो सिंधुदुर्ग आहे या ठिकाणी सुद्धा 8च आहेत. ओके. मुंबई सिटीमध्ये एकच नाहीये, सब मध्ये म्हणजे उपनगरामध्ये 3 आहेत. आता 8 नंतर एक जर कमी केला आपण तर मिळून जातात 7. ओके. नंतर महाराष्ट्राचा जो तिसरा कोपरा आहे पहा, इथं पालघर, सिंधुदुर्ग आणि हा इकडचा जो महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती म्हणतो ना आपण, तर गोंदियामध्ये सुद्धा 8 आहेत. ह्याची एक ट्रिक आहे सिंधू गोपाळराव जाधव. तर त्या ट्रिकमध्ये
सर्वच्या सर्वच आहेत. म्हणजे जालना वगैरे सर्व येतात त्याच्यामध्ये. 8 वाल्यांची ट्रिक आहे ती. तर पालघर या ठिकाणी सिंधुदुर्ग आहे आणि या ठिकाणी गोंदिया आहे. तर पहा इथं 8 आणि 7 आहेत. आता 8 आणि 7 ची ॲडिशन जर केली तर 15 मिळेल. आता वरून खाली येताना पहा 8 खाली आलं तर 7 बनलं. हे 8 आहे, इथं 9 आहे. रत्नागिरीमध्ये 9 आहे. लक्षात कसं ठेवायचं? नवरत्न लक्षात ठेवायचं. किंवा एक शब्द आहे, 9 कुठं-कुठं आहे? तर छप्पर असा एक शब्द आहे. तर त्या ठिकाणी 9-9 आहेत. रत्नागिरीमध्ये 9 येतात. मग आता पहा हे 8 आणि 7 खाली झाले 15. म्हणजे 15 आणि 15 होत आहेत 30. 30 नंतर इथं होतंय खाली जे 8 आहेत ते झाले 38. हे 3 त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर 41 आणि रत्नागिरीचे 9. रत्नागिरी लक्षात कसं ठेवायचं? तर नवरत्न असं लक्षात ठेवा. रत्नागिरी नवरत्न म्हणजे 9 रत्न. आता हे झालं बेसिक डिटेलिंग. ओके. आता काय आहे, मग आपण जर तालुक्यांची संख्या पाहिली तर उत्तर कोकणामध्ये जे तालुके आहेत, उत्तर कोकणामध्ये 33 तालुके आहेत. ओके. आणि दक्षिण कोकणामध्ये 17 तालुके आहेत. दक्षिण कोकणामध्ये 17 तालुके आहेत. हे 33 मध्ये काय होतंय? तुमचा पालघर 8 आणि 7. रायगड ॲडिशन केली बनला 15. त्याच्यानंतर जो मुंबई शहर आहे त्याच्यामध्ये काहीच नाही आणि इथं 3. तर हे टोटल झाली 33. आणि या ठिकाणी किती आहे? नवरत्न म्हणजे इथं आले 9 आणि सिंधुदुर्गचे झाले 8. असे एकूण 17 तालुके आहेत. त्यानंतर उत्तर कोकणाच्या तुलनेमध्ये दक्षिण कोकणामध्ये खूप जास्त पाऊस पडतो. तर मग पर्जन्य जर विचार केला तर उत्तर कोकणामध्ये कमी पर्जन्य आहे. आणि जो दक्षिण कोकण आहे, हा दक्षिण कोकण या ठिकाणी अधिक पर्जन्य आहे. अधिक पर्जन्य पडतो. आणि हेच कारण आहे, की महाराष्ट्रामध्ये जे सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण आहे, आंबोली. आंबोली हे सिंधुदुर्गमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो आंबोलीला. सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग या जिल्ह्यात येतं. त्या ठिकाणी 7 ते 7 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद आहे. 7 ते 7 मिलीमीटर ही पावसाची नोंद आहे. हे लक्षात ठेवायचं. आंबोली, सिंधुदुर्ग मध्ये येतो. सर्वाधिक पावसाचा आहे. त्यानंतर जर कधी ट्रिपला गेलो ना आपण, तर आपण उत्तर कोकणामध्ये जायला प्रेफर करतो. त्याचं कारण आहे, की उत्तर कोकण जो किनारपट्टी आहे, ती जर खडकाळ दृष्टीने विचार केला, तर इथली ही कमी खडकाळ आहे. उत्तर कोकणाची किनारपट्टी. मात्र दक्षिण कोकणाची किनारपट्टी ही खूप जास्त खडकाळ आहे. अधिक खडकाळ आहे. म्हणजे तुम्हाला ट्रिपमध्ये कुठं जाता हे लक्षात येत असेल तर जनरली आपण पहा मुरुड, जंजिरा, श्रीवर्धन, अलिबाग तर अशी ठिकाणं आपण आपल्या डोक्यात पटकन येतात. मात्र बाकीची ठिकाणं कंपॅरेटिव्हली हरिहरेश्वर तर हे सर्व कुठे आहेत? उत्तर कोकणातले ठिकाण आहेत. दक्षिण कोकणामध्ये जास्त खडकाळ असा आहे. आता ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो ना, त्या ठिकाणी आपल्याला जांभी मृदा सापडते. जांभ्या खडकापासून बनलेली जांभी मृदा. या ठिकाणी तांबडी मृदा आहे. या ठिकाणी तांबडी मृदा आपल्याला आढळते. आणि ह्या दोघांच्या मध्ये हे सगळा हा ह्यांना बाजूला करण्याचं जे काम केलंय, ते केलेलं आहे कुंडलिका नदीने. कुंडलिका नदीने. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण यापेक्षा जास्त डिटेल नाहीये. ओके. आता अजून एक पॉइंट पाहूया आपण, की जर तुम्ही कोकणाचा विचार जर केला, पहा इथं कोकण आहे आणि हा प्रश्न असा फ्रेम होतो, की कोकण हा
म्हणजे कोकण या प्रशासकीय विभागाची सीमा किती प्रशासकीय विभागांना लागून आहे? तर हा कोकणाची जी सीमा आहे ती इकडे वरचा नाशिक प्रशासकीय विभाग आणि पुणे अशा 2 विभागांना लागून असणारे आपल्याला लक्षात येते. प्रकर्षण म्हणजे इथं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की ती 2 ठिकाणी लागून आहे. कोकण प्रशासकीय सीमा. पहा कोकण विभाग याची जी प्रशासकीय सीमा आहे ती प्रशासकीय सीमा 2 प्रशासकीय विभागांना लागून आहे. 2 प्रशासकीय विभागांना ही सीमा लागते. मग ह्या 2 प्रशासकीय विभागांना लागून आहेत. तर हे 2 प्रशासकीय विभाग कोणता येतं? तर पहिला येतो नाशिक आणि दुसरा येतो पुणे. नाशिक आणि पुणे या 2 प्रशासकीय विभागांना ही सीमा लागून आहे. त्यानंतर कोकणाचा ज्यावेळेस विचार करतो, ज्यावेळेस तुम्ही कोकणाचे अति दक्षिण, अति पश्चिम असा विचार करतो आपण. तर अति उत्तरेकडे जो म्हणजे सर्वात वरच्या दिशेला जो तालुका आहे, तर तो तालुका येतो पालघर या जिल्ह्यामध्ये आणि त्याचं नाव आहे बोर्डी तळासरी. बोर्डी तळासरी. त्यानंतर जो सर्वात खालच्या बाजूला इथं जो तालुका येतो म्हणजे सर्वात दक्षिणेकडील तालुका येतो, त्या सर्वात दक्षिणेकडील तालुक्याचं नाव आहे दोडा मार्ग. दोडा मार्ग. पण इथे इंटरेस्टिंग पार्ट आहे. जर तुम्ही कोकण पाहिलं तर पहा, हा दोडा मार्ग इकडे आहे. तर हा जो दोडा मार्ग आहे ना ह्याच्यावरती सावंतवाडी आहे आणि इथं ह्या ठिकाणी जो आहे तो वेंगुर्ला येतो. म्हणजे जरी दोडा मार्ग सर्वात अ, दक्षिणेकडचा असेल तरी पण हा समुद्र किनाऱ्याला मात्र लागून नाही. त्याच्यामुळे प्रश्न वाचताना नीट वाचायचा की दोडा मार्ग जरी सर्वात दक्षिणेकडील असेल मात्र दोडा मार्गाला समुद्र किनारा लाभलेला नाहीये. तर दोडा मार्ग आणि सावंतवाडी यांना समुद्र किनारा लाभला नाही. जरी हे अति दक्षिणेकडील असतील तरी यांना समुद्र किनारा नाही. मग जर कोकणातला समुद्र किनारा लाभलेला शेवटचा तालुका विचारला तर समुद्र किनाऱ्याला लागून असणारा कोकणातला अति दक्षिणेकडील जो तालुका आहे हा अति दक्षिणेकडील तालुका आहे ज्याचं नाव आहे वेंगुर्ला. अति दक्षिणेकडील जो तालुका आहे त्याचं नाव आहे वेंगुर्ला. लक्षात ठेवायचं. आता हा दोडा मार्ग हा अति दक्षिणेकडील पण येतो आणि जर आपण अति पूर्वेकडचा विचार केला, इकडे जर विचार केला तर इकडे सुद्धा दोडा मार्गच येतो. अति पूर्वेकडीलही कोकणाचा दोडा मार्ग आहे आणि अति पश्चिमेकडील येतो पालघर. तर हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर कोकणाचा ज्यावेळेस आपण विस्तार पाहतो तर जर नद्यांचा विचार केला तर सर्वात वरची जी नदी आहे ती दमणगंगा आहे आणि जी सर्वात खालील नदी आहे ती आहे तेरेखोल. म्हणजे कोकणाचा विस्तार आहे दमणगंगा पासून तेरेखोल नदीच्या दरम्यान. त्यानंतर खाड्यांचा जर विचार केला आपण तर कोकणाचा विस्तार आहे डहाणूच्या खाडीपासून होतो. ही डहाणूची खाडी समुद्रामध्ये. ओके. आणि सर्वात खाली येते वेंगुर्ल्याची खाडी. लक्षात कसं ठेवायचं? जर ही ट्रिक लक्षात ठेवायची असेल खाड्यांच्या विस्ताराबाबतीत तर शब्द लक्षात ठेवायचा वेड.
आणि वेड लागलेला माणूस कधी तर सुलटा नसतो, तो उलट्या पद्धतीने विचार करतो. म्हणून हे वेड शब्द खालून वरती आहे. वेंगुर्ल्यापासून डहाणूपर्यंत. हे असं उलटं वेड लागलेलं आहे. असं म्हटलं तरी चालेल. ह्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण कमी आहे. इकडे पर्जन्य जास्त आहे. या दोघांचा विभाग कशामुळे झालेला आहे? तर हे कुंडलिका नदी करते. कुंडलिका नदी करते. रायगड आणि रत्नागिरीचं विभाजन झालेलं आहे. रायगडमधून रत्नागिरी बाहेर पडला. ती तारीख होती 1 मे 1981. ओके. त्यानंतर दमणगंगापासून तेरेखोल हे खोल कोकणाचा जो खोल भाग आहे त्या ठिकाणी तेरेखोल नदी आहे. आणि वरती येते दमणगंगा. हे पहा ड आणि द जवळ येऊन जाईल. ह्या सीमेच्या बाबतीत होतं. आता कोकणाचा जर विचार केला आपण तर कोकणामध्ये जो पालघर जिल्हा आहे जो सर्वात वरती आहे. तर ह्या पालघर जिल्हा एका राज्याला आणि एका प्रशासकीय विभागाला लागून आहे. ओके. तर हा गुजरातला लागून आहे. आणि दीव दमण आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला लागून पालघर जिल्हा येतो. आणि जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे तर हा सिंधुदुर्ग जिल्हा 2 राज्यांना लागतो. त्यातलं पहिलं आहे गोवा आणि दुसरं आहे कर्नाटक. आता हे झालं जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये. पण आपण मोर स्पेसिफिक जर गेलो की जर असं विचारलं की पालघरला लागून असणारे तालुके कोणते आहेत? सॉरी, गुजरातला लागून असणारे पालघरचे तालुके कोणते आहेत? तर गुजरातला लागून असणारे पालघरचे जे आपल्याला तालुके दिसतात तर फक्त 2 तालुके लागलेले आहेत. त्यातला पहिला तालुका येतो तळासरी. आता सर्वात वरतीच येतो. आणि तळासरीला लागून जवळ असणार आहे जव्हार. हे थंड हवेचं ठिकाण सुद्धा आहे. पहा गुजरातला लागून कोणतं आहे? तर पहा गुजरातच्याच नावातले येतात. हे ज वरून जव्हार आहे आणि त वरून तळासरी आहे. हे 2 तालुके पालघर मधले गुजरातला लागून येतात. आणि दीव दमण आणि दादरा नगर हवेली जे आहे तर ह्याला हे दोन्ही पण आहे. तळासरी पण आहे, जव्हार पण आहे आणि त्याचबरोबर डहाणू पण येतो. पहा तळासरी, जव्हार आणि डहाणू हे 3 तालुके लागलेले आहेत. दीव दमण आणि दादरा नगर हवेली बरोबर बॉर्डर शेअर करतात. पहा काय काय पाहिलं की 2 प्रशासकीय विभागांना ह्याची सीमा लागते. त्याचं नाव आहे नाशिक आणि पुणे. अति उत्तरेकडे बोर्डी तळासरी, अति दक्षिणेकडे दोडामार्ग जरी असेल तरी समुद्र किनारा नाहीये त्याला. समुद्र किनाऱ्याला आपल्याला अति दक्षिणेकडे येतो वेंगुर्ला आणि खाडी सुद्धा वेंगुर्लाच येते. त्यानंतर पालघर आणि दोडामार्ग हे पश्चिम आणि पूर्वेकडचे अनुक्रमे विस्तार असणारे 2 तालुके आहेत. त्यानंतर याच्या 2 राज्यांना सीमा लागून जर दक्षिणेकडे पाहिलं तर 2 राज्यांना सीमा लागते. सिंधुदुर्गची जी गोवा आणि कर्नाटकला आहे आणि पालघर जिल्ह्याची गुजरात आणि दीव दमण आणि दादरा नगर हवेली यांना सीमा सरहद्द लागून आहे. तर गुजरातच्या मुला लागून असणारे गुजरात, जव्हार आणि तळासरी. जव्हार तळासरीची या केंद्रशासित प्रदेश लाईन त्याचबरोबर हे द द द जास्त वेळा येत आहे त्याच्यामुळे इथं पण आपण ड असं लक्षात ठेवायचं. डहाणू विस्तार कसा आहे तर विस्तार आहे वेड सारखा. वेड वेड लागलेला एक माणूस खाडीवरच्या किनाऱ्यावर बसून समुद्राकडे पाहतोय. कारण वेंगुर्ल्यापासून डहाणूपर्यंत विस्तार आहे. त्यानंतर येतं की जो सिंधुदुर्ग आहे ना हा सिंधुदुर्ग पहा इथं सिंधुदुर्ग आहे. हा 2 राज्यांना बॉर्डर शेअर करतो. तर 2 राज्यांना करतो त्यातलं एक पहिलं येतं कर्नाटक आणि दुसरं येतं गोवा. तर गोव्याला लागून असणारा महाराष्ट्राचा तालुका कोणता आहे? महाराष्ट्रातला कोणता तालुका आहे? असा जर प्रश्न आला तर दोडामार्ग
आणि सावंतवाडी हे 2 गोव्याला लागून आहेत. आणि दोडामार्ग फक्त कर्नाटकला लागून फक्त दोडामार्गच आहे. तर कर्नाटकला महाराष्ट्रातल्या जे कोकणातल्या एकाच प्रशासकीय विभागाची कोकणातल्या एकाच तालुक्याची सीमा लागते. त्याचं नाव आहे दोडामार्ग. दोडामार्ग हा खूप आतमध्ये आहे. आणि आपण पाहिलंय दोडामार्ग त्याचं वैशिष्ट्य काय आहे की हा अति पूर्वेकडील पण आहे. मग ह्याची सरहद्द जी लागती आता ही इकडे गेल्यामुळे ह्याची सरहद्द झाली टच कर्नाटकला आणि खाली गेल्यामुळं इथं सरहद्द टच झाली दोडामार्गला. सॉरी गोव्याला सरहद्द ह्याची शेअर होती. आणि दोडामार्गच्या शेजारीच दुसरा आहे सावंतवाडी. गोव्याला लागून 2 तालुके आहेत. त्यातलं पहिल्याचं नाव आहे सावंतवाडी आणि दुसऱ्याचं नाव आहे दोडामार्ग. गोव्याला कोणाची सरहद्द लागली तर सिंधुदुर्गची लागते. सिंधुदुर्ग मधल्या किती तालुक्यांची लागते तर गोवामध्ये पण 2 शब्द 2 आहेत आणि इथं पण 2 तालुके येतात. कर्नाटकला लागून एकच आहे ज्याचं नाव आहे दोडा. ओके. हे बेसिक आपण काल पाहिलं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं अजून आपण ऍडव्हान्समेंट केलेली लक्षात येऊ शकते. यानंतर अजून काय करायचंय तर मी आता डिटेलिंग इथं थोडेसे रॅपिडली देतो जे आपले ऑलरेडी झालेले आहेत. ओके. कोकणामध्ये तर आपण कोकण प्रदेशाची लांबी असा प्रश्न आला ते वेगळे आहेत हा. तर कोकण प्रदेशाची लांबी ही 540 किलोमीटर आहे. नंतर कोकणमध्ये किनारपट्टी जर विचारलं किनारपट्टी तर कोकणामध्ये किनारपट्टीची लांबी जी आहे ती 720 किलोमीटर आहे. हे 2 वेगवेगळे आहेत. त्यानंतर कोकणाची जिल्हे एकूण 7 जिल्हे आहेत आणि 50 तालुके आहेत. 7 जिल्हे 50 तालुके. नंतर कोकणामध्ये 9 महानगरपालिका आहेत. ज्या सर्वाधिक मानल्या जातात. 9 महानगरपालिका आहेत. एकूण महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी कोकणाने 9.88% क्षेत्र व्यापलंय. या 88 ला स्पेसिफिक केलं तर ते 9.9 होतं आणि 9.9 ला जर लिहायचं असेल तर राऊंड लिहायचं असेल तर 10% असं लिहितो. तर एवढं क्षेत्र कोकणाने व्यापलेलं आहे. कोकणाची जी किनारपट्टी आहे ना ही किनारपट्टी रिया प्रकारची आहे. रिया प्रकारची किनारपट्टी. आता रिया कशाला म्हणायचं तर रिया जर कोकणामध्ये तुम्ही विचार केला आता हे पाहिजे कोकण काढलेलं आहे तर कोकणातून ज्या नद्या येतात ना वाहत त्या जनरली इकडे सह्याद्री आहे. या सह्याद्रीतून नद्या वाहत येणार आहेत आणि ह्या सगळ्या नद्या ह्या अशा पद्धतीने वाहत जातात. एकमेकांना पॅरलल आहेत अशा समांतर आहेत. आणि ह्यांनी काय केलेलं आहे त्या समांतर वाहत जाऊन असं खनन कार्य केलेलं आहे. या असे समांतर पद्धतीने जर किनारपट्टीला लागून खनन कार्य झालं असेल तर त्याला रिया प्रकारची किनारपट्टी असं म्हटलं जातं. रिया प्रकारची किनारपट्टी आहे कोकणाची. ही रिया प्रकारची तर आहे पण त्याचबरोबर दंतूर आहे म्हणजे आत बाहेर गेलेली अशी किनारपट्टी एक सरळ नाहीये. दंतूर किनारपट्टी आहे. यानंतर त्याची जी सर्वात उत्तरेकडची नदी आहे तो विस्तार होतो दमणगंगा आणि सर्वात दक्षिणेकडे येतो तो तेरेखोल नदी. या दरम्यान कोकण पसरलेला आहे. जर खाड्यांचा विचार केला तर डहाणू पासून वेंगुर्ला असं लक्षात ठेवायचं. तुम्हाला वेळ शब्द सांगितला होता डहाणू पासून वेंगुर्ला. त्यानंतर कोकणात जो पाऊस पडतो ना तो सह्याद्रीमुळे आढळून पडतो. त्याला म्हटलं जातं प्रतिरोध पर्जन्य. कोकणात पडणारा जो पाऊस आहे तो प्रतिरोध पर्जन्य असा
पाऊस कोकणामध्ये पडतो. नंतर कोकणामधले जे नद्या आहेत, ह्या सर्व नद्या पश्चिम वाहिनी आहे. म्हणजे त्या पूर्वेकडून वाहत येतात. याचा अर्थ कोकणाचा जो उतार आहे, तो पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. उतार पूर्व टू पश्चिम आहे. जर उतार पूर्व टू पश्चिम असेल तरच नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणार आहेत. तर म्हणून पश्चिम वाहिनी नद्या आहेत कोकणामध्ये. दोन असे जिल्हे आहेत त्यांची नंतर निर्मिती झालेली आहे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर. तर ते दोन जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पालघर आणि जो दुसरा जिल्हा सापडतो जो सिंधुदुर्ग मधून म्हणजे ओके रत्नागिरीतून बाजूला पडलेला सिंधुदुर्ग हा आहे इंटरेस्टिंग पार्ट आपल्यासाठी एवढा एका दोघांकडे पण 8-8च जिल्हे आहेत सॉरी 8-8 तालुके आहेत. त्यानंतर जी रुंदी रुंदी कोकणाची उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना म्हणजे वरून खाली येताना उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना रुंदी कमी होते. उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना रुंदी कमी होते. मात्र पर्जन्य जो आहे म्हणजे पाऊस आहे हा उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना वाढत जातो. उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना तो वाढत जातो. सर्वाधिक पर्जन्य कुठं पडतो तर आंबोलीला पडतो. हे आंबोली कुठे आहे तर आंबोली सिंधुदुर्गमध्ये आहे आणि या ठिकाणी जो पर्जन्याचं प्रमाण रेकॉर्ड आहे ते 707 मिलीमीटर एवढी सॉरी 707 सेंटीमीटर एवढी नोंद झालेली आहे. 707 सेंटीमीटर एवढी पावसाची नोंद झालेली आहे. त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट येतो आणि तो आहे की कोकणाची सर्वसाधारण रुंदी किती? तर सर्वसाधारणपणे कोकणाची रुंदी जी आहे ती आपल्याला दिसून येते 30 ते 60 किलोमीटर. 30 ते 60 किलोमीटर एवढी कोकणाची रुंदी सरासरी. मात्र सर्वाधिक रुंदी विचार केला आपला तर सर्वाधिक रुंदी कोकणाची ही उल्हास नदी खोऱ्यात आहे. उल्हास नदी आणि ही उल्हास नदी खोऱ्यामध्ये कोकणाची जी सर्वाधिक रुंदी मिळते आपल्याला ती 100 किलोमीटर एवढी मिळते. यानंतर कोकणाची सर्वात कमी रुंदी कुठे आहे तर सर्वात कमी रुंदी आहे कोकणाची कुडाळ. सर्वात कमी कुडाळ. कुरडईचं मी उदाहरण सांगितलं होतं की जी छोट्या आहे त्याला आपण असं म्हणतो. तर ही रुंदी किती आहे 30 किलोमीटर एवढी रुंदी आहे. आता उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पर्जन्य वाढत जातो असं पाहिलं. मात्र दक्षिणेकडून म्हणजे तुम्ही रायगड रत्नागिरी खाली जी आहे सिंधुदुर्ग तर सिंधुदुर्ग पासून जर वरती जर चालले तुम्ही म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना नागरीकरणात वाढ होते. नागरीकरण वाढतं म्हणजे लोकसंख्या पण वाढती सर्वच गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या महानगरपालिका हे सर्व वाढलेलं दिसतं. यानंतर त्याची जी सीमा आहे ती 2 प्रशासकीय विभागांना लागून आहे. 2 प्रशासकीय विभागांना सीमा लागते. ते 2 प्रशासकीय विभागामध्ये पहिला आहे नाशिक आणि दुसरा आहे पुणे. ओके. या 2 प्रशासकीय विभागांना सीमा लागते. महत्वाचे 3 राज्यांना सीमा लागते कोकणाची. 3 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश. एवढ्यांना सीमा लागते कोकणाची. तर 3 राज्य कोणते आहेत? तर सर्वात वरती असणार गुजरात. गुजरातला कोणाची सीमा लागलेली आहे? तर ती पालघर लागून आहे गुजरातला. आणि पालघर मधले कोणते तालुके लागून आहेत? हे ज आणि त वर मी फोकस करायला सांगितलंय तुम्हाला. जव्हार आणि तळासरी.
जव्हार आणि तळासरी. त्यानंतर जो केंद्रशासित प्रदेश आहे दादरा नगर हवेली आणि दीव दमण, तर ह्याला सुद्धा पालघरचीच सीमा लागते. पालघर जिल्ह्याची ती जव्हार, तळासरी आणि डहाणू. जव्हार, तळासरी आणि डहाणू यांची सीमा लागून आहे. त्यानंतर जर कर्नाटकला विचार केला तर कर्नाटकला सिंधुदुर्गची सीमा लागते आणि सिंधुदुर्गमध्ये असणाऱ्या फक्त दोडामार्गची सीमा लागून आहे. दोडामार्ग. दोडामार्ग तालुका जो आहे तो कर्नाटकला लागून आहे. त्यानंतर गोव्याला लागून जो आहे तर गोव्याला सिंधुदुर्ग टच झालेला आहे. गोव्याला सुद्धा. आणि सिंधुदुर्गमध्ये 2 तालुके आहेत. जो पहिला आहे दोडामार्ग आणि दुसरा आहे सावंतवाडी. आणि ह्या दोघांनाही समुद्र किनारा लाभलेला नाहीये. गोव्याला लागून असणारे हे जे 2 महाराष्ट्रातले तालुके आहेत ह्या दोघांची सीमा समुद्र किनाऱ्याला लागून नाहीये. ओके. यानंतर कोकणामध्ये 2 अष्टविनायक आहेत. 2 अष्टविनायक आहेत आणि हे दोन्हीच्या दोन्ही अष्टविनायक जे आहेत कोकणातले हे रायगडमध्ये आहेत. रायगडमध्ये आहेत. रायगडमध्ये जे 2 अष्टविनायक आहेत ते कोणते कोणते आहेत तर त्यातला येतो एक पाली. पाली गावच्याला आपण म्हणतो बल्लाळेश्वर. पालीमध्ये बल्लाळेश्वर आहे. ओके. आणि महड. हे महड आणि महाडमध्ये डिफरन्स आहे. तर महडचा येतो वरद विनायक. आता प्रश्न हा सिंपल झालेला आहे. ह्याच्यात तालुक्यावर प्रश्न येण्यास सुरुवात म्हणजे काही दिवसात तर आपल्याला दिसणारच आहे. तर हे जे 2 अष्टविनायकांमध्ये असणारे जे हे बल्लाळेश्वर आहे तर हा बल्लाळेश्वर सुधागड तालुक्यात येतो. हा तालुका लक्षात ठेवायचा सुधागड. सुधागड तालुक्यामध्ये हे सुपा शब्द सांगितला होता मी आणि वरद विनायकासाठी खांब शब्द लक्षात ठेवा. हा खालापूर तालुक्यात आहे. आणि हा खालापूर तालुका ह्या वर्षी जुलैमध्ये खूप जास्त चर्चेत होता. चर्चेत असण्याचं कारण काय आहे तर चर्चेत असण्याचं कारण येतं त्याची जी पर्टिक्युलरली डेट आहे ती आहे 19 जुलै. हा 19 जुलै डेट आहे ना लक्षात ठेवा. कोकण रेल्वेची स्थापना दिन पण 19 जुलैला असतो. पण 19 जुलै 2024 ह्याच खालापूर तालुक्यामध्ये एक छोटस गाव आहे. गावाचं नाव आहे इरशाळवाडी. त्या इरशाळवाडीमध्ये लँडस्लाइड झाला आणि पूर्णच्या पूर्ण गावच गायब झालं. भूस्खलन म्हणतो आपण त्याला. तर ही 19 जुलै 2024 ची इव्हेंट आहे. ही खालापूर तालुक्यातली आहे. महडचा वरद विनायक सुद्धा ह्या खालापूर तालुक्यामध्ये येतो. ओके. तर इरशाळवाडी दुर्घटना 19 जुलै 2024 ची आहे. माळीण दुर्घटना ही 2014 साली झाली होती. ती पुण्यामध्ये झाली होती. हे इरशाळवाडी कोकणातलीच एक करंटमध्ये असणारी इव्हेंट आहे. यानंतर कोकणामध्ये जो सर्वात उंच पूल आहे सर्वात उंच पूल रत्नागिरीमध्ये आणि हा आहे पानवळ नावाच्या नदीवर. पानवळ नदीवर आहे आणि ह्याला पानवळ ब्रिज असंच म्हटलं जातं. पानवळ नावाची नदी आहे. सर्वात उंच पूल आहे कोकणातला. त्याची जी उंची आहे
ती एकदा करेक्ट करून घ्या. पानवळ ब्रिजची उंची 64 मीटर आहे. 64 मीटर आहे, हे करेक्ट करून घ्या. पानवळ 64 मीटर उंचीचा हा पूल आहे. त्यानंतर कोकणातला जो सर्वात लांब बोगदा आहे, कोकणातला सर्वात लांब बोगदा आहे, त्याचं नाव आहे कुरबुडे. कुरबुडे हा 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. आणि सुद्धा कुठे येतो, तर हा सुद्धा आहे रत्नागिरीमध्येच. हे रत्नागिरी जरा लक्षात ठेवण्यासारखं आहे. ओके. रत्नागिरी का लक्षात ठेवायचं, तर ते तुम्हाला सांगतो. पहिलं लक्षात ठेवायचं विभाजन. रत्नागिरीचं विभाजन झालं 1 मे 1981 आणि ह्या विभाजनातून बनतो सिंधुदुर्ग. यावेळी महाराष्ट्राचे असणारे मुख्यमंत्री AR अंतुले. नंतर रत्नागिरी का लक्षात ठेवायचा, कारण नवरत्न 9 तालुके आहेत. अजून रत्नागिरी का लक्षात ठेवायचा, कारण या ठिकाणी पानवळ नावाचा पूल आहे. पानवळ 64 मीटर उंचीचा आहे, जो कोकणातला सर्वात उंच मानला जातो. याच ठिकाणी रत्नागिरीमध्ये कुरबुडे कुरबुडे नावाचा बोगदा आहे. 6.5 किलोमीटर लांबीचा आहे हा बोगदा. ओके. कुरबुडे नावाचा बोगदा. त्याच्यानंतर रत्नागिरीलाच कोकणातली सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे. सर्वाधिक समुद्रकिनारा रत्नागिरीला लाभून आहे. आणि हा सर्वाधिक समुद्रकिनारा किती लाभलेला आहे, तर सर्वाधिक समुद्रकिनारा जो रत्नागिरीला लाभून आहे, तो हे 237 किलोमीटर एवढा आहे. रत्नागिरीला लागून असणारा 237 किलोमीटर. नंतर दोनशे 237 किलोमीटरचा जर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणाचं आहे, तर ते सुद्धा रत्नागिरीचंच आहे. आणि हे सर्वाधिक लिंग गुणोत्तर किती आहे, तर ते आहे 1122. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग येतो आणि सिंधुदुर्गचं लिंग गुणोत्तर आहे 1036. तर हे रत्नागिरीचे काही महत्वाचे फॅक्ट आहेत, हे माहित असायला पाहिजेत आपल्याला. त्यानंतर रत्नागिरीतून बाजूला पडला होता सिंधुदुर्ग. त्या सिंधुदुर्गची काही फॅक्ट आपण पाहून घेऊ. हे दोन्ही पण दक्षिण कोकणामध्ये येतात. सिंधुदुर्ग 8 तालुके आहेत. ओके. त्यानंतर सिंधुदुर्गच्या बाबतीमध्ये लक्षात काय ठेवायचं, की ह्याच्या सीमा कोणाकोणाला लागून आहे. ह्याची सीमा गोवा आणि कर्नाटकला लागून असणारी सीमा. नंतर सर्वाधिक पर्जन्याचं ठिकाण जे आंबोली नावाचं आहे, ते आंबोली सिंधुदुर्ग मध्येच येतं. त्यानंतर याच ठिकाणी तेरेखोल नदी आहे, जी त्याची दक्षिण सीमा ठरवते. तेरेखोल नावाची नदी. लिंग गुणोत्तरामध्ये दुसरा क्रमांक लागतो. लिंग गुणोत्तरामध्ये सिंधुदुर्गचा दुसरा क्रमांक लागतो. सिंधुदुर्गचं लिंग गुणोत्तर आहे 1036. पण 2001 पासून
2011 पर्यंत ज्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर सर्वात जास्त वेगाने कमी झालं तो सुद्धा सिंधुदुर्गच आहे. लिंग गुणोत्तरात सर्वाधिक घट होणारा लिंग गुणोत्तरात म्हणजे जरी 2 नंबर असत तरी पण इथलं लिंग गुणोत्तर 2001च्या तुलनेमध्ये भयानक कमी झालेलं आहे. लिंग गुणोत्तरात सर्वाधिक घट हे कितीनी कमी झालं तर हे तब्बल 43 ने कमी झालं होतं. -43 झालं होतं. नि कमी झालं. मग आता हे किती 1036 आहे. तर आधी किती होतं? 1079 होतं. आणि त्याच्यावरून 1036 आहे. 43 ने कमी झालं. एवढी म्हणजे इतकी घट कुठंच नाहीये. त्यानंतर ह्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे, की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी निरक्षर लोक सिंधुदुर्गमध्ये आहेत. आणि सर्वात जास्त निरक्षर लोक पुण्यात आहेत. सर्वात कमी निरक्षर लोक सिंधुदुर्गमध्ये आहेत आणि सर्वाधिक निरक्षर लोक कुठे सांगितले मी तर ते येतात पुण्यामध्ये येतात. यानंतर आपल्याला अजून एक पार्ट पाहायचा आहे. एक छोटासे 2-3 पॉइंट पाहिजे आणि थांबायचे. त्यातला जो पहिला पॉइंट पाहणार आहे आपण की त्याच विभागामध्ये म्हणजे कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जर आपण दळणवळण वगैरेच्या सुविधा पाहिल्या तर त्याच्यात येतं कोकण रेल्वे. जनरली कोकण रेल्वे मुंबई पासून मंगलोर मधून त्याची स्थापना पाहू आधी आपण. कोकण रेल्वेची जी स्थापना आहे ती झालेली 19 जुलै 1990 ला. ओके. 19 जुलै 1990 ची कोकण रेल्वेची स्थापना आहे. 381 किलोमीटर एवढा प्रवास तिचा महाराष्ट्रात होतो आणि जो एकूण आहे तो आहे 843 किलोमीटर. त्यापैकी 381 किलोमीटर ती महाराष्ट्रामध्ये. स्पेसिफिकली पाहिलं तर हिचा आहे रोहा या ठिकाणापासून मंगलोर पर्यंत. रोहा ते मंगलोर कोकण रेल्वे. ओके. त्यानंतर NH 66 आणि जो जुना क्रमांक आहे त्याचा NH 7 हा कोकणातून जाणारा महामार्ग आहे. कोकणातून जाणारा महामार्ग आहे आणि हा कोकणातून जाणारा महामार्ग आहे 381 आहे. पहिला 4 करायचा आणि शेवटचा 1 ने वाढवायचा. पहिला आणि शेवटचा 1 ने वाढवायचा. हे झाले 482 किलोमीटर. आणि किती पैकी मी तुम्हाला सांगितलं होतं पहिले दोघांची ऍड करा. 4 आणि 8 झाले 12. आता दुसरा आणि तिसरा याची वजाबाकी करा. 8तून 2 गेले राहत आहेत 6 आणि 3 बेरीज केली तर हे 3 आणि 6 9. तर 1269 किलोमीटर एवढा लांबीचा महामार्ग आहे. त्यातला 482 किलोमीटर पुण्यातून जातो. सॉरी कोकणातून जातो. आणि हा 482 किलोमीटर जो कोकणातून जातो तर हा सुरू कुठून होतो तर हा पनवेल पासून सुरू होतो आणि याचा शेवट होतो कन्याकुमारीला. कोकणातून सरळ कोकणातून जाणार आहे. लक्षात कसं ठेवायचं तर हे 7 ना जुनं 7 होतं. कोकणामध्ये 7च जिल्हे 7च येतात. त्याच्यावर लक्षात ठेवा ना आता 6 असं लक्षात ठेवायचंय. यानंतर कोकणामध्ये जे महत्वाचे बंदर येतात त्याच्यातलं ना पहिलं येतं जे पोर्ट बंदर आहेत MBPT. त्याला म्हणतात मुंबई पोर्ट ट्रस्ट. तर हे मुंबई पोर्ट ट्रस्ट जे आहे त्याची स्थापना 1873 ची. मुंबई पोर्ट ट्रस्ट. जस्ट सेकंड. मुंबईमध्ये असणार आहे महत्वाचं असं बंदर. त्यानंतर
आपल्या दृष्टीने हे महत्वाचं नाही, आपल्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे JNPT. JNPTची स्थापना कधी झाली होती? तर JNPT हे बंदर आहे, ह्याला कंटेनर पोर्ट असं पण म्हटलं जातं. कॅनडाच्या सहकार्याने सुरू झालं होतं. कॅनडाच्या सहकार्याने मुंबईवरचं अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी होतं आणि हे सुरू झाले 1989 ला. हे महत्वाचं मात्र आहे. 1989 मध्ये सुरू झालेलं आहे. यानंतर कोकणातली सर्वात लांब नदी आहे जिचं नाव आहे, जो वैतागून प्रवास करते, तिचं नाव आहे वैतरणा नदी. आणि ही जी नदी आहे ही तिचा उगम त्र्यंबकेश्वरला आहे. लांबी आहे 154 किलोमीटर आणि पालघर मधून वाहते. नंतर दुसरी लांबीच्या नुसार येते, तिचं नाव आहे उल्हास नदी. उल्हासची लांबी ती 122 किलोमीटर आणि ही उल्हास नदी ठाण्यातून वाहते आणि बोरघाट जो आहे त्या बोरघाटातून ती कोकणात प्रवेश करते. म्हणजे बोरघाटातून वाहणारी नदी कोणती आहे, तर ही उल्हास नदी आहे. यानंतर लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोकणामध्ये मुंबई उपनगरामध्ये सापडते. मुंबई उपनगर महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची सर्वाधिक घनता कुठे आहे, तर मुंबई उपनगर आहे. दर चौरस किलोमीटरला मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या आहे 20,980 एवढे लोक राहतात. आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर सुद्धा असणारा जिल्हा सुद्धा कोकणातच आहे आणि तो म्हणजे मुंबई शहर, ज्याचं लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे. आणि मुंबई शहराचं लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे, तर ते किती आहे, तर ते 832. ओके, तर हा पार्ट आहे. हे आपलं हे वर झालेलं आहे. अजून आपल्याला खूप डिटेलमध्ये कोकण पाहायचंय. तर पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं की कोकण रेल्वेची स्थापना कधीची आहे, तर ती आहे 19 जुलै 1990. महत्वाचा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर लांबीवरही प्रश्न आलेला आहे. 381 किलोमीटर आणि 843 टोटल लांबी. रोहापासून मंगलोर पर्यंत ही रेल्वे धावते. नंतर कोकणातून जाणारा महामार्ग जो आहे NH 66, जुना क्रमांक होता NH 7, 381 आहे, खाली 482 आहे. बाकी ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करा, टोटल लांबी मिळून जाईल 1269. JNPT कॅनडाच्या सहकार्याने सुरू झालेलं 1989 ला. सर्वात लांब नदी येते वैतरणा, पालघर मधून वाहते. उगम त्र्यंबकेश्वरचा आहे, 154 किलोमीटर लांबी. उल्हास नदी 122 किलोमीटरची आहे, ठाण्यातून वाहते, बोरघाटातून ती प्रवेश करते. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक घनतेचा जिल्हा कोकणात आहे, नावे मुंबई उपनगर, ज्याची लोकसंख्या जवळपास 21,000 एवढी घनता आहे. मुंबई शहराची लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे, 832. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा. यानंतर रत्नागिरीचं काय वैशिष्ट्य सांगितलं होतं की रत्नागिरीतून सिंधुदुर्ग बनला. पानवळ ब्रिज, कुरबुडे नावाचा बोगदा, सर्वाधिक समुद्र किनारा आणि सर्वाधिक लिंग गुणोत्तर जे आहे ते आपल्याला रत्नागिरीमध्ये सापडतं. सर्वात कमी मुंबई शहरात, सर्वाधिक रत्नागिरीमध्ये, हे 1032 आहे. आता फरक कितीचा आहे, ऑन एन एव्हरेज 300चा फरक आहे. इथं 832 आहे आणि इथं 1122 आहे. 300चा फरक आहे, 290 परफेक्ट. त्यानंतर सिंधुदुर्गच्या बाबतीत पाहिलं तर आंबोली सर्वाधिक पर्जन्याचं ठिकाण, तेरुखोल नदी आहे, वेंगुर्ला खाडी येते. लिंग गुणोत्तरामध्ये दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्रामध्ये, 1036. मात्र महाराष्ट्रामध्ये जिथं लिंग गुणोत्तर सर्वात जास्त कमी झालं तो पण सिंधुदुर्गचे, 43ने कमी झालं आधीच्या जनगणनेच्या तुलनेमध्ये, आणि सर्वात कमी निरक्षर लोक सुद्धा सिंधुदुर्गमध्ये आहेत. यानंतर कोकण प्रदेशाची लांबी ती 540 किलोमीटर, किनारपट्टी 720 किलोमीटर, 7 जिल्हे 50 तालुके,
9 महानगरपालिका, अराउंड 9.9%, 9.88% किंवा 10% एवढं महाराष्ट्राचं क्षेत्र व्यापतं. तर या प्रकारची दंतूर किनारपट्टी आहे. दमणगंगा ते तेरेखोल, डहाणू ते वेंगुर्ला असा विस्तार आहे. प्रतिरोध पर्जन्य पडतो. 2 भाग झालेले आहेत कोकणाचे, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. एकाला लारिका आणि दुसऱ्याला आरिका असं म्हणतात. उत्तर कोकणाला लारिका आणि दक्षिण कोकणाला आरिका म्हणतात. पश्चिम वाहिनी नद्या आहेत, कारण उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. त्यानंतर पालघर सर्वात उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे सिंधुदुर्ग. रुंदी मात्र वरून खाली येताना कमी होत जाते. पर्जन्य मात्र उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना वाढतो. उत्तर कोकणामध्ये तांबडी मृदा, दक्षिण कोकणामध्ये जांभी मृदा सापडते. त्याच्यामुळं सर्वसाधारण रुंदी 30 ते 60 किलोमीटर, मात्र सर्वाधिक रुंदी उल्हास नदी पात्रात सापडते 100 किलोमीटर एवढी. सर्वात कमी रुंदी कुडाळ सिंधुदुर्ग मधला आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे खालून वर जाताना नागरीकरण वाढणार आहे, कारण मुंबईकडे चाललो आपण. 2 प्रशासकीय विभागांना लागून आहे. नावे नाशिक आणि पुणे. 3 राज्यांना आणि 1 केंद्रशासित प्रदेशाला लागतो. तर दोडामार्गची हा जो तालुका आहे ह्याच्यातला, तर हा तालुका कर्नाटक आणि गोवा दोन्हींना टच आहे. मात्र गोव्याला दोडामार्ग आणि सावंतवाडी हे 2च तालुके सरहद्द लागून आहे. नंतर 2 अष्टविनायक आहेत. पाली, त्याच्यातलं सुधागड लक्षात ठेवायचं. सुधागडला आहे पाली. आणि महड खालापूरमध्ये झालेली 19 जुलै 2024 ची इर्शाळवाडी दुर्घटना ही लक्षात ठेवायची आपल्याला. यानंतर उत्तर आणि दक्षिण कोकणातला फरकही पाहिलेला आहे आपण. उत्तर कोकणामध्ये 33 तालुके आहेत, दक्षिण कोकणामध्ये फक्त 17 तालुके आहेत. आणि खडकाळ जर पाहिलं तर दक्षिण कोकण जास्त खडकाळी जांभी मृदा सापडते या ठिकाणी. उत्तर कोकण हा कमी खडकाळी. नाव आहेत परशुरामाची भूमी, अपरांत, आळूक, मुशक. ह्यातलं हे जे 2 भाग आहेत, तर उत्तर कोकणाला लारिका म्हणतात. उत्तर कोकणाचं जे नाव आहे त्याला लारिका म्हणतात आणि दक्षिण कोकणाला आरिका म्हणतात. ओके, तर हे होतं कोकण बेसिक. होप सो समजलेलं असावं. एकदा प्रॉपरली रिवाइज करून घेणं. ओके, आपण थांबतोय.